महिन्याचं बाळंतीण असलेल्या त्या महिलेला घरात जाऊन मारहाण केलेली आहे। हे अमित शाह साहेबांना हे माहीत नाही आहे की देवाला कोणी पाहिलं नाही आहे, पण आम्ही आमचे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला संविधान दिलं त्यांना आमच्या अगोदरच्या पिढीनं आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाहिलेलं आहे। संविधानावर तुम्ही या ठिकाणी एक तडीपार असलेला माणूस या देशाचा गृहमंत्री झालेला आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं। बाबासाहेबांनी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि ती संविधानामध्ये लागू केलेली आहे त्या व्यवस्थेचा त्यांना विरोध आहे, कारण की त्यांना समानता नको आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जी चातुर्वर्ण व्यवस्था होती हिला मोडीत काढलं आणि सध्या आपला समाज सर्व सजग आहे। आपण सर्व नवी मुंबई क्षेत्र म्हणजे सुशिक्षित आणि नवयुवकांचं आणि चांगल्या मुलांचं शहर आहे, चांगल्या लोकांचं शहर आहे। शैक्षणिक वर्ष शिकत असलेली मुलं पण होते, मुली पण होते, त्यांना परीक्षेच्या काळामध्ये आता त्या परीक्षेला मुकावं लागणार आहे। ह्या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? नाही, खरोखरच निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि ही सगळी गोष्ट घटना जी आहे ती घटनाक्रमानुसार जर आपण जर बघितली तर ही जाणून बुजून करण्यात आलेली आहे। आपला तरुण हा शिकला नाही पाहिजे आणि शिकला तर पुढे नाही गेला पाहिजे, अशा प्रकारचं एक वातावरण निर्मिती या भारत देशामध्ये चालू आहे आणि खरोखर याला जर हाणून पाडायचं असेल तर आपल्या तरुणांनी मोठ्या संख्येने एकत्रित आलं पाहिजे आणि अशा घटना घडल्या नाही पाहिजे। त्यामुळे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि आपली जी पिढी आहे ती जास्तीत जास्त शिक्षणाकडे वळून आपले अधिकारी झाली पाहिजे। ज्या सत्तेमध्ये आपण आता बघतोय की आपण अशा लोकांना पाठवलं आहे की जे आपला संविधान नक्की काय त्यांना याचीसुद्धा मला वाटतं भाषा त्यांना कळत नाही आहे की ज्या घटनेमुळे ते लोक त्या पदावर बसले त्या घटनेचा आज ते अपमान करायला निघालेत। खरोखर खूप चिंताजनक गोष्ट आहे भविष्यामध्ये, बस एवढंच सांगेल। हे अशोक घोरबांड असतील, हे तिथं PI असलेले आहेत, त्यांनी घटना घडवून आणल्याचं असं आपल्या बांधवांना सांगितलेलं आहे। या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? ॲक्च्युली प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासनावरती दोष दिला जातो। आपण पाहिलं असेल की प्रत्येक व्यक्ती जो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, पोलीस असेल, जज असेल, हा अगोदर व्यक्ती आहे आणि व्यक्तीचा एक विचार असतो प्रत्येक व्यक्तीचा। त्यामुळे आपल्याला ही गोष्टसुद्धा नाकारता येत नाहीत की प्रत्येक वर्दीच्या आतमध्ये पण विकृत मानसिकतेचा व्यक्ती पण असू शकतो। मध्ये आपण बघितलं की एका मिलिटरी मॅनने रेल्वेमध्ये गोळीबार केला। त्यामुळे ह्या विचारधारेला आमचा विरोध आहे। जी बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्यता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित संविधान निर्माण केलं, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध नाही आहे, तर बाबासाहेबांनी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि ती संविधानामध्ये लागू केलेली आहे त्या व्यवस्थेचा त्यांना विरोध आहे, कारण की त्यांना समानता नको आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जी चातुर्वर्ण व्यवस्था होती हिला मोडीत काढलं आणि त्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं असेल की जे सोमनाथ सूर्यवंशी आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांचं आता स्टेटमेंट आलं असं म्हणतात की बाबा माझा मुलगा त्या आंदोलनामध्ये होता, त्यांचे रस्त्यावरती बसलेले फोटो आहेत आणि जर तो आंदोलनामध्ये नव्हता तर मग त्यांना अरेस्ट तुम्ही का केलं आणि त्यांना 5 दिवस न्यायालयीन कस्टडीमध्ये का ठेवलं गेलं, असे असंख्य प्रश्न आहेत। आणि मुख्यमंत्री सरळ सभागृहामध्ये खोटी माहिती देत आहेत आणि त्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। नवी मुंबई युवा संघर्ष समिती आणि सर्व तमाम जे संविधानप्रेमी बांधव आहेत, जे महापुरुषांचे अनुयायी आहेत, या अनुयायातर्फे ह्या लोकांचा आम्ही निषेध करतो। भविष्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर संविधानिक मार्गाने, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की संविधानिक मार्ग शिका, म्हणजे तुम्ही संविधानिक मार्ग अवलंबा, त्यानंतर संघटित पण आम्ही होते। भविष्यामध्ये संघर्ष करायला लागला तर संघर्षाचे जे काही संविधानाने आम्हाला मार्ग मोकळे ठेवलेले आहेत त्या सर्व मार्गांचा अवलंब नवी मुंबई संघर्ष समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये केला जाईल असं या ठिकाणी सांगतो। तर परभणीतील घटना असेल, अमित शाह केलेलं वक्तव्य असेल किंवा येथील काही विषय असतील, या संदर्भामध्ये नवी मुंबई युवा संघर्ष समितीकडून आज एक दिवसाचं धरणे निदर्शने करण्यात येत आहेत। आपल्यासोबत संघर्ष समितीचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। साहेब, ज्या पद्धतीने वारंवार भाजपकडून असे स्टेटमेंट येत आहात आणि परभणी येथील घटना, या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? ज्याचा आधारच मनुस्मृती आहे, ज्या विचारातून ज्या पक्षाची जडणघडण झालेली आहे किंवा ज्या विचारांमधून ज्यांच्यावरती जे संस्कार झालेले आहेत ते मनुस्मृतीचे संस्कार घेऊन ही नेते मोठी झालेली आहेत। तर अमित शहांचं हे वक्तव्य काही खूप आश्चर्यजनक किंवा आम्हाला धक्का देण्यासारखं नाही आहे, कारण की याच्या आधीसुद्धा BJPच्या संस्कृतीत वाढलेले आणि त्यांच्या तालमीत जी घडलेली आहेत नेते, ते वारंवार अशी ते वक्तव्य करत असतात। पण आज तुम्ही गृहमंत्री आहात या देशाचे, एक संविधानात्मक तुमच्याकडे पद असताना ज्या संविधानामुळे तुम्ही आज त्या संसदेत गेलेला आहात किंवा लोकसभेमध्ये आज गृहमंत्री म्हणून तुम्ही मिरवता,
तर त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत म्हणजे निंदनीय आहे। आणि कुणासाठी त्याचे आईवडील देव असतात, कुणासाठी त्याची आई किंवा बहीण देव असते, कोणाचा देव कोण आहे हे अमित शहाने ठरवू नये, की कुणाचं नाव घेतल्यानं कुणाला कुठे स्वर्ग भेटेल हे अमित शहा ठरवणारा मला वाटत नाही त्यांना तेवढा कुठं अधिकार आहे। आणि याच्यामुळे संपूर्ण भारतातल्या सर्व आंबेडकरांना मानणारा किंवा तमाम भीमसैनिकांचं मन दुखवण्याचं काम या BJPने वारंवार केलेलं आहे। आणि त्यातल्या त्यात अमित शहाने आगीमध्ये तेल टाकण्याचं काम केलेलं आहे। जेव्हा की आपल्याला माहिती आहे परभणीमध्ये आपले बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करण्यात आली, जबर मारहाण करण्यात आली आणि ते LLBची जे शिक्षण घेत असताना अशा व्यक्तीला तुम्ही 5 दिवस डांबून त्यांच्यावरती अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने मारहाण करून त्यांचा जीव जाईपर्यंत जर पोलीस अशा पद्धतीने कारवाई करत असेल तर याला कुठे ना कुठे आपण समजू शकता की BJP सरकार किंवा फडणवीससारखे जे नेते आहेत हे कुठेतरी जबाबदार आहेत। आणि अशा पद्धतीचं जे काही राजकारण अत्याचार हे नेहमीच बहुजन समाजावर होत आलेले आहेत, हे अत्याचार कुठेतरी थांबवावेत। ऐरोली नवी मुंबईमध्ये एक जागरूक समाज आहे, एक जागरूक तरुण आहे, या तरुणांच्या माध्यमातून आज आम्ही अशा पद्धतीचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे, जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा आणि अमित शहासारखे जे वक्तव्य देत आहेत त्यांना कुठेतरी चाप भेटावी आणि भविष्यात अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य BJP काय कुठल्याच पक्षाच्या नेत्याने करू नये अशा पद्धतीच्या मार्गाने आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो। संविधानात्मक पद्धतीने आम्ही हा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे आणि या उपोषणाला ऐरोलीमधून तमाम भीमसैनिकांनी, दिघा असेल, ऐरोली असेल, रबाले असेल, यांनी सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला, त्यासाठी मी सर्वांचे तर ज्या वेळेस भाजपचं सरकार आलेलं आहे त्यावेळेस बहुजनावर, दलितावरती अन्याय अत्याचार होत चाललेले आहे, त्या बाबतीकडे तुम्ही कसं बघताय? ज्या वेळेस बहुजनांवर अन्याय झालेला आहे हे सुरुवातीपासून देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासून हे RSS जे आहे ही कधीही आपल्या देशाला स्वतंत्र मिळावं आणि डॉक्टर बाबासाहेबांचा संविधान ह्या देशाला मिळावं त्याच्या विरुद्धच होते। आपण इतिहास काढा, कारण सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचा आणि त्याचबरोबर अमित शहा साहेबांच्या या ठिकाणी निषेध करतो। ज्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांनी जो उद्गार काढले की तुम्ही आंबेडकर 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 हे शब्द वापरताय, एवढा वेळ शब्द जर तुम्ही वापरला तर देव तुम्हाला 7 जन्मी स्वर्गामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळालं असतं। पण त्या अमित शहा साहेबांना हे माहीत नाही आहे की देवाला कोणी पाहिलं नाही आहे, पण आम्ही आमचे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला संविधान दिलं त्यांना आमच्या अगोदरच्या पिढीनं आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाहिलेलं आहे। आणि 100 वर्षाच्या नंतर काय होणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिलं आहे। तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवरूपी देव होते हे अमित शहा साहेबांना माहीत नाही आहे। आणि त्यांच्या संविधानावर तुम्ही या ठिकाणी एक तडीपार असणारा माणूस या देशाचा गृहमंत्री झालेला आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं। पण BJPची रणनीतीच अशी आहे की निवडणुका आली की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवत आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवत आहेत, त्यांना महात्मा ज्योतिबा फुले आठवत आहेत। आणि निवडणुका झाल्या की मग थोर पुरुषांचे त्या ठिकाणी अवमान करायचे आणि कुठेतरी देशाच्या जनतेला त्या ठिकाणी वेठीस धरायचं। मी या ठिकाणी सांगू इच्छितो अमित शहा साहेबांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यापर्यंत एवढी तुमची लायकी नाही आहे, त्यामुळे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं आमच्या दैवताचा अपमान केलेला आम्ही सहन करणार नाही। मी तर असं म्हणेल की तरुणांनीच नाही तर आता देशाला अशी आवश्यकता भासलेली आहे की जात पात धर्म पंथ या ठिकाणी विसरून प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी देशाचं संविधान वाचवण्यासाठी, देशाचं लोकशाही वाचवण्यासाठी आपण प्रत्येकाने या ठिकाणी उपोषणालाच न बसता पुऱ्या देशामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी मोर्चे काढून त्या ठिकाणी देश हा ढवळून काढावा लागेल, तरच अशा काही जी मनोवृत्ती आहे त्याला कुठेतरी पायबंद ठरेल। मी पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं आणि त्याचबरोबर अमित शहा साहेबांचा या ठिकाणी निषेध करतो। घटना आहे तिथं महिलांना पण मारण्यात आलेलं आहे, या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? खरंच खूप चुकीची घटना आहे। परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे, सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा कस्टडियल डेथ झालेली आहे, किती मोठी घटना आहे। आपण संविधान फक्त आहे ना आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे, हे ते सांगण्यासाठी पण आहे। आज संविधानाचा अपमान केल्यामुळे सूर्यवंशी ह्याने आंदोलनासाठी ते बसले होते
आणि तो एक LLBचा स्टुडंट होता. ते एकदम म्हणजे शांततेप्रियतेने ते लोक आंदोलन करत होते. पण बोलता ना कोम्बिंग ऑपरेशनसारखे त्यांनी भाजप सरकारांनी केलं आणि त्या तरुणाचा बोलतात ना हत्या करण्यात आली आहे. ते पण आहे कुठे पोलीस कस्टडीमध्ये. खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचनंतर आपल्या स्त्रिया ज्या स्त्रिया 1.5 महिन्याचं बाळंतीण असलेल्या त्या महिलेला घरात जाऊन मारहाण केलेली आहे. हे काय आहे? हे कुठं आम्ही सरकारला विचारतो हे काय आहे? हा अन्याय नाही तर काय आहे? आज तुम्ही बहुजनावरती वारंवार अपमान त्यांचं संविधानाचा अपमान करतात, त्यांच्यावरती अन्याय करत आहात. ज्यावेळीही कधीही अशा गोष्टी घडत असेल तर आम्ही काय समजायचं? भाजप सरकार येते तर त्यांचा अर्थ काय? त्यांनी फक्त बहुजनांनाच टार्गेट करतात दरवेळी. वोट मागताना त्यांना बहुजन पाहिजे, बाबासाहेब पाहिजे आहे. पण ज्यावेळी बोलतात ना अशा गोष्टी घडताना तर त्यावेळी ते कुठे आहेत? झोपलेले आहेत का? ते का नाही म्हणून ते ज्यांच्या कस्टडीमध्ये जे निधन झालेलं आहे आपल्या सूर्यवंशी यांचं, त्याला त्यांनी तात्काळ का नाही त्यांना रस्टिगेट केलं किंवा त्यांना काढून का नाही टाकलं? आणि त्याचनंतर महिलांवरती अत्याचार का केलेला आहे? मी हे सरकारला सवाल करत आहे. असं नाही घडलं पाहिजे आहे. आणि त्याचनंतर अमित शहा जे लोकसभेमध्ये त्यांना लोकसभेमध्ये येण्यासाठी जे संविधान बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यामार्फत ते लोकसभेमध्ये आलेले आहेत. तडीपार असूनसुद्धा त्यांना तिथे सीट मिळालेली आहेत आणि ते बाबासाहेबांबद्दल असं वक्तव्य वापरतात ज्यांनी संविधान निर्माण केलेलं आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलताय. किती चुकीची गोष्ट आहे. मी त्यांचा तीव्र निषेध करत आहे.